Hello students, in today's video lecture we are going to discuss about the topic of gluconeogenesis. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की ग्लुकोनिओजेनेसिसचं बेसिक काय आहे. सो लेट्स रिवाइज इट. So the name itself suggests that is gluconeogenesis. So let's split the word what is meant by gluconeogenesis. So gluco means our glucose itself. निओ मीन्स निओचा अर्थ होतो न्यू. जेनेसिसचा अर्थ होतो सिंथेसिस. सो सिंथेसिस ऑफ ग्लुकोज फ्रॉम न्यू सोर्सेस मीन्स फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. आपल्याला माहिती आहे आपल्याला ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये कुठून डिराईव्ह होतो. द ग्लुकोज इज डिराईव्ह फ्रॉम नॉर्मली फ्रॉम द कार्बोहायड्रेट सोर्सेस और कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. पण बॉडीमध्ये अशा वेळेस अशा काही काही कंडिशन मध्ये आपल्याला ग्लुकोजची सक्त रिक्वायरमेंट असते. जेव्हा आपण रिगरस एक्सरसाइज करत असू, जेव्हा आपण फास्टिंगच्या वेळेस असू, तेव्हा आपल्याला बॉडीला ग्लुकोजची रिक्वायरमेंट ही मस्ट असते. तर ती रिक्वायरमेंट का बरं असते? कारण की आपल्याला बॉडीमध्ये असे काही ऑर्गन्स असतात की जे विदाऊट ग्लुकोज सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्यांच्या सेल्सला फंक्शन करण्यासाठी, त्यांचं फंक्शनिंग प्रॉपरली चालण्यासाठी आपल्याला ग्लुकोजची रिक्वायरमेंट असते. सो असे कोणते कोणते ऑर्गन्स आहे की ज्यांना ग्लुकोजची सक्त गरज असते, ग्लुकोजची रिक्वायरमेंट त्यांना जास्त असते. तर ते ऑर्गन्स आहेत आपले दॅट इज ह्युमन ब्रेन. ह्युमन ब्रेन मध्ये काय असतं की ह्युमन ब्रेन मध्ये एक ब्लड ब्रेन बॅरियर नावाचं बॅरियर असतं. ज्या बॅरियर थ्रू फक्त ग्लुकोज जे आहेत किंवा अदर मॉलिक्युल्स जे आहेत जे ब्रेन मध्ये रिक्वायरमेंट असतात, ब्रेनसाठी रिक्वायर असतात, तर ते त्याच्या आतमध्ये जाऊ शकतात. तर ते बॅरियर क्रॉस करण्याचं इफिशियन्सी कोणाकडे असते, तर ती इफिशियन्सी असते ग्लुकोजकडे. म्हणजे ग्लुकोज हा मॉलिक्यूल जो आहे तो ब्रेनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण फास्टिंग करत असो किंवा जास्त आपण रिगरस एक्सरसाइज करत असू, तेव्हा आपल्याला आपल्या बॉडीला ग्लुकोज कमी पडतं. तर ग्लुकोज कमी पडल्यामुळे काय होतं, आपल्याला भोवळ आल्यासारखं होतं, आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं. तर ते का बरं होतं की ग्लुकोजच्या डेफिशियन्सीमुळे. तर हे टाळता येण्यासाठी बॉडीने काय केलंय, फंक्शन तयार केलंय. तेच फंक्शन आपण स्टडी करतोय, ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे जेव्हा आपल्याला बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतील, तर काय करेल आपली बॉडी की जे नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर्स आहेत, तर त्याच्यापासून काय करेल आपली बॉडी ग्लुकोज डिराईव्ह करतील. तर एक ह्युमन ब्रेन झाला. त्यानंतर नर्व्हस सिस्टमला पण नर्व्हस सिस्टमला पण आपल्याला ग्लुकोजची गरज पडते. त्यानंतर एरिथ्रोसाइट, त्यालाच आपण आर-बी-सी सुद्धा म्हणतो. रिनल मेडुला हा किडनीमध्ये प्रेझेंट असतं. त्याला पण ग्लुकोजची रिक्वायरमेंट असते. एम्ब्रियॉनिक टिश्यू जे एम्ब्रिओ असतात, त्याला न्यूट्रिशनच्या स्वरूपात ग्लुकोजची डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्या सेल्सची डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्या टिश्यूची डेव्हलपमेंट होण्यासाठी ग्लुकोजची गरज पडते. तर अशा वेळेस आपल्याला ग्लुकोजचं सिंथेसिस करायचं आहे, तर ते कुठून करायचं आहे आपल्याला? नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर पासून. आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजची डेफिशियन्सी झाली, त्यावेळेस काय करतो आपण? ग्लुकोजचं सिंथेसिस करतो फ्रॉम दी नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. आता हे आपले नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर कोणते असतील? तर यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. व्हॉट इज अवर नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर? तर हे प्रिकर्सर कोणते कोणते आहेत? तर ते प्रिकर्सर आहेत आपले लॅक्टेट. लॅक्टेट एक प्रिकर्सर झाला. बघितलं होतं आपण की एनारोबिक कंडिशनमध्ये जेव्हा आपण रिगरस एक्सरसाइज करत असू, तेव्हा काय होईल? आपलं लॅक्टेटचं फॉर्मेशन आपल्या बॉडीमध्ये होणार आहे. पायरुवेट पासून आपला ग्लायकोलिसिसची प्रोसेस झाल्यानंतर लॅक्टेटचं फॉर्मेशन होईल. आता ह्या लॅक्टेटपासून आपल्याला हा लॅक्टेट काय करेल? ब्लडमध्ये काय करेल? हा लॅक्टेट एक डिस्ट्रॅक्शन तयार करेल. ह्या लॅक्टेटने ब्लडमध्ये डिस्ट्रॅक्शन तयार करू नये, यासाठी याला पुन्हा ग्लुकोजमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. तर हे कन्व्हर्शन करण्याचं काम कोण करतं? ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस. त्यानंतर एक आणखी प्रिकर्सर बघूया आपण. एक दुसरा प्रिकर्सर आहे आपला पायरुवेट आहे. त्यानंतर ग्लिसरॉल प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड. ग्लिसरॉल काय आहे? फॅटी ॲसिडचा फॉर्म आहे. तर त्या ग्लिसरॉल पासून पण आपण ग्लुकोज तयार करू शकतो.
आपल्याला माहिती आहे की ग्लायकोलिसिसचा एंड प्रॉडक्ट काय आहे? पायरुव्हेट. याच पायरुव्हेट पासून आपल्याला पुन्हा ग्लुकोज तयार करायचा आहे. म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस ही प्रोसेस काय आहे? ग्लुकोनिओजेनेसिस इज द रिव्हर्सल ऑफ ग्लायकोलिसिस. त्यानंतर काही अमिनो ॲसिड असतात, सर्टन अमिनो ॲसिड. त्या अमिनो ॲसिडला म्हणतात द अमिनो ॲसिड which form the glucose. That amino acid is called as ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड. त्या अमिनो ॲसिडला म्हणतात ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड. ज्या अमिनो ॲसिड पासून आपण ग्लुकोज तयार करू शकतो, अशा अमिनो ॲसिडला म्हणायचं ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड. म्हणून म्हणतात ग्लुकोज इज अ युनिव्हर्सल फ्युएल. ग्लुकोज हा काय आहे? युनिव्हर्सल फ्युएल आहे फ्रॉम मायक्रोब टू ह्यूमन. सो ग्लुकोज इज युनिव्हर्सल फ्युएल फ्रॉम मायक्रोब टू ह्यूमन. मायक्रोब पासून तर ह्यूमन पर्यंत, फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्यूमन, फ्रॉम सिंपल ऑर्गॅनिझम टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, ग्लुकोज इज ॲक्ट ॲज अ फ्युएल फॉर दी सेल. सेलला ग्लुकोजची ही मस्ट रिक्वायरमेंट असते. देअरफॉर ग्लुकोज इज हॅव्हिंग अ सेंट्रल रोल इन द मेटाबॉलिझम. ग्लुकोनिओजेनेसिसचं समजलं तुम्हाला की का बरं रिक्वायरमेंट असते आपल्याला ग्लुकोनिओजेनेसिसची? कारण की काही स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे विदाऊट ग्लुकोज जे आहेत ते त्यांचं फंक्शन प्रॉपरली करू शकत नाही. तर ते ऑर्गॅनिझम कोलॅप्स होऊ नये याच्यासाठी आपल्याला ग्लुकोनिओजेनेसिस ही प्रोसेस करायची आहे. बरं, मग ग्लुकोनिओजेनेसिसची आपल्याला गरज माहिती पडली काय आहे? तर आता बघूया ग्लुकोनिओजेनेसिस कोणत्या-कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये होतं? ग्लुकोनिओजेनेसिस ऑकर इन ऑकर इन ऑल ॲनिमल्स. सगळ्या ॲनिमलमध्ये ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस असतं. तर ऑर्गन्सचं फंक्शन प्रॉपरली चालण्यासाठी ऑर्गनला ग्लुकोजची डेफिशियन्सी न जाणवली पाहिजे, याच्यासाठी ग्लुकोज हा ब्लडमध्ये, बॉडीमध्ये कंटिन्युअस सप्लाय राहण्यासाठी ग्लुकोनिओजेनेसिसची गरज आपल्याला आहे. त्यानंतर प्लांट्समध्ये सुद्धा ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस होते. त्यानंतर फंगसमध्ये पण ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस होते. त्यानंतर सिंपल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस होते. तर या सगळ्यांमध्ये रिएक्शन काय आहे? सेम आहे. ज्या पद्धतीने म्हटलं होतं, की ग्लायकोलिसिस इज अ ubiquitous pathway. It is same from simple bacteria to complex human. बॅक्टेरियापासून तर ह्यूमन पर्यंत ही प्रोसेस सेम आहे. त्याच पद्धतीने ग्लुकोनिओजेनेसिसची रिएक्शन पण सेम आहे. बघूया आपण ती कशा पद्धतीने सेम असतील. रिएक्शन सेम इन ऑल टिश्यू. रिएक्शन्स काय आहे? नियरली सेम आहे इन ऑल टिश्यू अँड ऑल स्पेसिस. नियरली all the reaction of gluconeogenesis is same. Therefore gluconeogenesis is ubiquitous pathway. Ubiquitous pathway कशाला म्हणायचं? की ज्यांच्यामध्ये जी रिएक्शन ही सेम असेल फ्रॉम सिंपल बॅक्टेरिया टू कॉम्प्लेक्स ह्यूमन, तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण ubiquitous pathway. So gluconeogenesis is a ubiquitous pathway. त्यानंतर प्रिकर्सर बघितले होते आपण. प्रिकर्सर, याचे प्रिकर्सर काय असतील आपले? लॅक्टेट असेल, त्यानंतर पायरुव्हेट असेल, त्यानंतर ग्लिसरॉल असेल, त्यानंतर सर्टन अमिनो ॲसिड. आज आपण बघणार आहोत पायरुव्हेट पासून आपल्याला ग्लुकोज कसा डिराईव्ह करू शकतो आपण. आपण बघितलं होतं, की ग्लुकोज पासून पायरुव्हेट डिराईव्ह करण्याच्या या प्रोसेसला काय म्हटलं होतं आपण? धिस प्रोसेस इज ग्लायकोलिसिस. आता काय बघायचंय आपल्याला? फ्रॉम पायरुव्हेट टू ग्लुकोज. पायरुव्हेट पासून आपण ग्लुकोज कसा बनवतो? पायरुव्हेट पासून आपल्याला ग्लुकोज पुन्हा डिराईव्ह करायचा आहे. तर या प्रोसेसला म्हणायचं ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस या प्रोसेसला आपण म्हणतो. म्हणजेच ही प्रोसेस काय असते आपली? ही प्रोसेस इज अ ग्लुकोनिओजेनेसिस इज प्रोसेस काय आहे? ही प्रोसेस काय आपली? रिव्हर्सल ऑफ ग्लायकोलिसिस. म्हणजे ही प्रोसेस काय आहे आपली? ग्लायकोलिसिसचं रिव्हर्सल आहे. आपण बघूया पुढे, की लॅक्टेट पासून पण आपल्याला अल्टिमेटली पायरुव्हेट बनवायचा आहे. ग्लिसरॉल पासून पण अल्टिमेटली पायरुव्हेट बनवायचा आहे. काही ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड्स पासून सुद्धा आपल्याला पायरुव्हेट बनवायचा आहे किंवा
फॉस्फोइनॉल पायरुवेट. जो पायरुवेट नंतरचा एक कंपाउंड येतो आपला, पायरुवेट नंतरचा एक कंपाउंड येतो फॉस्फोइनॉल पायरुवेट, ज्यांच्यापासून रिव्हर्सल करून आपल्याला ग्लुकोज बनवायचा आहे. तर ते कशा पद्धतीने बनतं आपण ते पुढच्या लेक्चरला बघूया. पण तूर्तास आपल्याला इतकं बघायचं आहे, की पायरुवेट पासून आपल्याला ग्लुकोज कसा तयार करायचा आहे, ते आपण आज बघणार आहोत. तर एक क्विक रिव्हिजन करून घेऊया आपण जे काही आता पॉइंट डिस्कस केले त्याचबद्दल. ग्लुकोनिओजेनेसिस इज द मेटाबॉलिक प्रोसेस. ही काय आहे? मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे. मेटाबॉलिझममध्ये ॲक्ट होणारी प्रोसेस आहे बाय व्हिच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस शुगर्स. म्हणजे इथे काय झालं? प्रोडक्शन झालं. म्हणजे ही कॅटाबॉलिक प्रोसेस असेल की एनाबॉलिक प्रोसेस असेल हे तुम्हाला सांगायचं. इथे काय झालं? प्रोडक्शन झालं, काहीतरी सिंथेसिस झालं. ही मेटाबॉलिक प्रोसेस आहे. कशाचं सिंथेसिस झालं? सिंथेसिस ऑफ शुगर दॅट नेमली ग्लुकोज. इथे काय झालं? ग्लुकोजचं सिंथेसिस झालं फॉर द कॅटाबॉलिक रिएक्शन फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. कॅटाबॉलिक रिएक्शन आहेत. रिएक्शनचं कॅटालिसिस इथे होणार आहे. आता कॅटालिसिस होण्यासाठी जसे ग्लायकोलिसिसमध्ये एन्झाईम रिक्वायर होते आपल्याला, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला एन्झाईमची रिक्वायरमेंट असेल. म्हणून या प्रोसेसला म्हटलं आपण कॅटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे कॅटाबॉलिक म्हणजे काय असतं? आपण म्हटलं होतं एन्झाईम काय करतं? रिएक्शनला फास्ट करण्याचं काम करतं. म्हणून इथे सुद्धा आपल्याला एन्झाईमची रिक्वायरमेंट असेल. रिएक्शन फास्ट करण्याची रिक्वायरमेंट असेल. कुठून आपले प्रिकर्सर काय असतील या रिएक्शनचे? नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर म्हणजे न्यू प्रिकर्सर ज्यांच्याकडे एक जे त्यांच्या त्यांचं सिंथेसिस जे आहे ते कुठून होणार आहे? ग्लुकोजचं सिंथेसिस फ्रॉम द नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. सिंपल सी डेफिनिशन आहे. ग्लुकोनिओजेनेसिस इज द मेटाबॉलिक प्रोसेस बाय व्हिच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस शुगर फ्रॉम कॅटाबॉलिक रिएक्शन्स फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर. नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर पासून ग्लुकोजचं सिंथेसिस करणे याच प्रोसेसला म्हणायचं आपलं ग्लुकोनिओजेनेसिस. सिंपल आहे. ग्लुकोज इज द ओन्ली एनर्जी सोर्स युज्ड बाय द ब्रेन. ग्लुकोज काय आहे? एक ब्रेनला एक एनर्जी सोर्स मिळतो. कीटोन बॉडीज सुद्धा आपण फास्टिंगच्या वेळेस यूज करू शकतो. कीटोन बॉडीज ड्युरिंग टाईम ऑफ फास्टिंग. टेस्टीजमध्ये पण ग्लुकोजचं मेन रोल आहे. एरिथ्रोसाइट आणि किडनी मेडुलामध्ये ग्लुकोज हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. एक मेजर एनर्जी सोर्स आहे ग्लुकोज. इन मॅमल्स दिस प्रोसेस इज ऑकर्स इन द लिव्हर अँड किडनी. लिव्हर आणि किडनीमध्ये ही प्रोसेस ऑकर होते. कारण की लिव्हर आणि किडनीमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस झाल्यानंतर लिव्हर आणि किडनीमध्ये जेव्हा ग्लुकोनिओजेनेसिस होते तेव्हा एक ग्लुकोज फॉर्म होतो आणि हा ग्लुकोज पुन्हा ब्लडमध्ये डंप केला जातो आणि ह्या ब्लडपासून या प्रत्येक ऑर्गॅनिझमकडे हा ग्लुकोज हा पोहोचवला जातो. म्हणून लिव्हरमध्ये ही मेनली ऑकर होत असते. तो लोकेशन ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस इज लिव्हर अँड किडनी. आणि सेल्युलर लेव्हलवरती कुठं होतो? आपण म्हटलं की ग्लुकोनिओजेनेसिस ही ग्लायकोलिसिसची रिव्हर्सल प्रोसेस आहे. आता ग्लायकोलिसिस कुठे होत असते आपली? आठवा. ग्लायकोलिसिस कुठे होते आपली? ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये होते. आता ही ग्लुकोनिओजेनेसिस ही ग्लायकोलिसिसची रिव्हर्सल प्रोसेस आहे. म्हणून ही सुद्धा कुठे होणार? सेल्युलर लेव्हलवरती. ग्लुकोनिओजेनेसिसचं लोकेशन सुद्धा काय असेल? सायटोप्लाझम. द लोकेशन ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस ॲट सेल्युलर लेव्हल इज सायटोप्लाझम. The major substrate or precursor for gluconeogenesis are lactate, pyruvate, glucogenic amino acid, प्रोपिओनेट अँड ग्लिसरॉल. म्हणजे हे सगळे अल्टिमेटली कधी कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आपल्याला? पायरुवेटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे किंवा बघू आपण पायरुवेटमध्ये किंवा फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये हे सगळे कंपाउंड कन्व्हर्ट होतील आणि तिथून काय बनेल आपला अल्टिमेटली ग्लुकोज बनणार आहे. प्रिकर्सर कशाला म्हणायचं? जिथून आपली रिएक्शन स्टार्ट होते. प्रिकर्सर किंवा सबस्ट्रेट कशाला म्हणायचं? जिथून आपली रिएक्शन स्टार्ट होते. तर ते कोणते कंपाउंड आहेत? ते कोणते हे आहेत? तर त्याला म्हणायचं आपलं प्रिकर्सर किंवा सबस्ट्रेट. तर रिएक्शन जिथून स्टार्ट होते त्यालाच म्हणायचं आपण प्रिकर्सर किंवा सबस्ट्रेट. इथपर्यंत समजलं? तर location of glucose more specifically it occurs in cytosol although some precursor produced in mitochondria. ग्लुकोनिओजेनेसिसचे काही प्रिकर्सर असतील ते कुठे प्रोड्यूस होतील? मायटोकॉन्ड्रियामध्ये. बघूया आपण पायरुवेट नंतर एक ऑक्झालो ॲसिडेट आपला बनेल. जेव्हा आपण रिएक्शन बघू तेव्हा कळेलच तुम्हाला की कोणता प्रिकर्सर आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये बनतोय. ग्लुकोनिओजेनेसिस टेक्स प्लेस इन लिव्हर. ही कुठे होते प्रोसेस? लिव्हरमध्ये अँड सम एक्सटेंट इन किडनी आणि काही प्रमाणात किडनीमध्ये. बरं इम्पोर्टन्स काय आहे ग्लुकोनिओजेनेसिसचं? ग्लुकोज इज कारण की ग्लुकोज हा एक मेटाबॉलिझम मधला की पोझिशन ॲक्ट करतो. कंटिन्युअस सप्लाय जो असतो ग्लुकोजचा हा ब्रेनला इसेन्शियल असतो अँड द बॉडी फॉर व्हेरियस फंक्शन.
बॉडीला हा फंक्शन करण्यासाठी ग्लुकोज खूप महत्वाचा असतो. ब्रेन अँड सेंट्रल नर्वस सिस्टम, एरिथ्रोसाइट, टेस्टिस अँड किडनी मेडुला आर डिपेंडंट ऑन ग्लुकोज. आपण म्हटलं होतं की नर्वस सिस्टम, एरिथ्रोसाइट, टेस्टिस अँड किडनी अँड मेडुला हा ग्लुकोज वरती डिपेंड असतात फॉर द कंटिन्युअस सप्लाय ऑफ एनर्जी. बॉडीला आपल्याला 160 ग्रामची पर डे मध्ये रिक्वायरमेंट असते. त्यापैकी 120 ग्राम हा ह्यूमन ब्रेन अलोनला रिक्वायर असते. एकट्या ह्यूमन ब्रेनला जो आहे एकटा ह्यूमन ब्रेन आहे तो 120 ग्राम ग्लुकोज पर डे कंझ्युम करत असतो आउट ऑफ 160 ग्राम. म्हणजे किती सगळ्या प्रमाणात ह्यूमन ब्रेनला ग्लुकोजची गरज असू शकते यावरून तुम्हाला कळलंय. म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या चक्कर येते, एखाद्याला भोवळ येते, त्यावेळेस आपण त्याला ग्लुकोजचं पाणी देतो ना, हे त्याच रिझनमुळे देतो कारण की ब्रेनला प्रॉपर फंक्शन करण्यासाठी ग्लुकोजची ही गरज असते. तर हे जे मेजर आहे हे व्हॅरी होऊ शकतं विथ एज टू एज. त्यानंतर ग्लुकोज इज द ओन्ली सोर्स दॅट सप्लाय एनर्जी टू स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स मध्ये सुद्धा एनर्जीची गरज असते. त्यावेळेस ग्लुकोज हा मेन फंक्शन परफॉर्म करतो अंडर एरोबिक कंडिशन ऑर एनारोबिक कंडिशन. ऑल अदर कार्बोहायड्रेट एनारोबिक कंडिशन मध्ये काय डेव्हलप होतं? एनारोबिक कंडिशन मध्ये इथे लॅक्टेट किंवा लॅक्टिक ॲसिड डेव्हलप होत असतं. याच लॅक्टिक ॲसिड पासून एनर्जी जर डिराईव्ह करायचं असेल, तर आपल्याला ग्लुकोज तयार करावा लागतो आणि त्याच ग्लुकोज तयार करण्याच्या प्रोसेसला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. ऑल अदर कार्बोहायड्रेट आर सिंथेसाइज्ड फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोज पासून वेगवेगळे कार्बोहायड्रेट आपण बनवू शकतो. लॅक्टोज, अमिनो शुगर. ग्लुकोज इज कन्व्हर्टेड टू ग्लिसरॉल. ग्लुकोजचं काय होतं? एक पॉलिमर बनून ग्लिसरॉलमध्ये कन्व्हर्ट होतं अँड युटिलाइज फॉर सिंथेसिस ऑफ फॅट. फॅटचं सिंथेसिससाठी पण ग्लुकोज खूप महत्वाचा रोल प्ले करतो. फास्टिंगच्या वेळेस काय होतं? फास्टिंगच्या वेळेस ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस होते, जेणेकरून बॉडीची जी गरज आहे ग्लुकोजची ती कंटिन्युअस सप्लाय तिथे राहिला पाहिजे. यासाठी ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस ही फास्टिंगच्या वेळेस खूप जास्त ॲक्टिव्ह असते. धिस इज इसेन्शियल फॉर सर्व्हायव्हल ऑफ ह्यूमन्स अँड अदर ऑर्गॅनिझम. तुम्हाला माहिती आहे ग्लुकोज हा मेटाबॉलिझममध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. त्याच्यामुळे ग्लुकोज हा सर्व्हायव्हलसाठी मस्ट होतो. तर आता बघूया आपण आता वळूया आपल्या एक्झॅक्ट रिएक्शनकडे. एक्झॅक्ट रिएक्शनमध्ये आता तुम्हाला रिएक्शन इथे स्क्रीनवर दिसत असेल, ज्याच्या एका साइडला ग्लायकोलिसिस तुम्हाला दिसतंय आणि एका साइडला तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस हे दिसतंय. तर रेड लाईन जे आहेत, की रेड इंडिकेशन जे आहे ते ग्लायकोलिसिससाठी आहे आणि ब्लू इंडिकेशन जे आहे ते ग्लुकोनिओजेनेसिससाठी आपल्याला आहे इथे. तर बघा तुम्ही, आपण काय म्हटलं होतं ग्लुकोनिओजेनेसिस इज अ रिव्हर्सल प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. पण असं नाही की इट इज नॉट एक्झॅक्ट रिव्हर्सल प्रोसेस. 7 आउट ऑफ 10 10 पैकी 7 रिएक्शन काय म्हटलं होतं आपण glycolysis is a 10 step process. 7 out of 10 process are similar in gluconeogenesis. लिहून घ्या सेंटेन्स 7 out of 10 process are कॉमन. 10 पैकी 7 प्रोसेस आपल्या कॉमन असेल बिटवीन ग्लायकोलिसिस अँड ग्लुकोनिओजेनेसिस. तर बघूया आपण आणि 3 ज्या रिएक्शन आहेत, 3 रिएक्शन ज्या आहेत त्या डिफरंट असेल. 3 रिएक्शन्स आर डिफरंट. तर असं का बरं आहे? कारण की ग्लायकोलिसिस प्रोसेस मधल्या 7 रिएक्शन ज्या आहेत त्या रिव्हर्सिबल रिएक्शन आहेत. त्या रिव्हर्स होऊ शकतात बाय द हेल्प ऑफ सेम एन्झाइम. सेम एन्झाइम तिथे यूज होऊन त्या प्रोसेस रिव्हर्स होऊ शकतात. म्हणून इथे डायग्राममध्ये आपण ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस आहे त्याचे एन्झाइम आपण काही एवढे डिटेलमध्ये स्टडी केलेले नाहीत. एक 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत आपल्याला, ज्या इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, ज्या रेट डिटरमायनिंग स्टेप्स आहेत, त्या आपण बघूया की त्या ग्लायकोलिसिसमध्ये आणि ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये त्यांच्यामध्ये काय डिफरन्स असेल. तर आता आपल्याला ग्लुकोनिओजेनेसिस स्टडी करायचं आहे. ग्लायकोलिसिस कसं स्टडी करत होतो आपण? ग्लायकोलिसिस स्टडी करताना आपण एक आपला प्रिकर्सर होता ग्लुकोज. ग्लुकोज पासून आपण फॉर्म केला पायरुव्हेट. आपण म्हटलं ग्लुकोनिओजेनेसिस आपल्याला स्टडी करायचा. आता ग्लुकोनिओजेनेसिस पासून आपल्याला पायरुव्हेट पासून ग्लुकोज स्टडी करायचा म्हणून आपला ग्लुकोनिओजेनेसिसचा प्रिकर्सर कोण असेल? पायरुव्हेट. म्हणून आपल्याला ही रिएक्शन वाचताना ग्लुकोनिओजेनेसिससाठी ही रिएक्शन आपल्याला उलटी वाचावी लागेल. ही रिएक्शन आपल्याला रिव्हर्सलमध्ये वाचावी लागेल. तर खाली तुम्ही बघा स्क्रीनवरती आपल्याला आपला प्रिकर्सर आहे पायरुव्हेट. 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हेट. 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हेट पासून आपल्याला आपल्याला काय करायचं आहे? फॉस्फोइनॉल पायरुव्हेट पासून एक पायरुव्हेट तयार झाला होता. पायरुव्हेट कायनेज नावाचा एन्झाइम यूज होऊन ग्लायकोलिसिसमध्ये. पण इथे काय करायचं आपल्याला? पायरुव्हेट पासून फॉस्फोइनॉल पायरुव्हेट तयार करायचा आहे.
म्हणजे आपल्याला रिव्हर्स प्रोसेस करायची आहे. तर ती रिव्हर्स प्रोसेस होत असताना आपण बघू, की इथे काय चेंजेस होणार आहे. तर हेच मी तुम्हाला हे सेम रिएक्शन मी तुम्हाला एक झूम करून दाखवतो. आपल्याला फक्त किती रिएक्शन स्टडी करायचे आपल्याला 3 डिफरंट रिएक्शन आहेत. ग्लायकोलिसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये याच फक्त स्टडी करायच्या आहे. बाकी सगळ्या रिएक्शन सेम राहतील फॉर द ग्लायकोलिसिस अँड ग्लुकोनिओजेनेसिस. तर ही रिएक्शन आपण झूम करूया. फर्स्ट रिएक्शन आपण झूम करतोय. तर या रिएक्शनमध्ये काय दिसतंय तुम्हाला, की आपल्याकडे एक पायरुवेटचा मॉलिक्यूल आहे आणि त्या पायरुवेटच्या मॉलिक्यूल पासून फॉस्फोइनोल पायरुवेट आपल्याला बनवायचा आहे. तर रेड डॉट सांगितले ही या साइडची रिएक्शन असेल ग्लायकोलिसिसची आणि या साइडची रिएक्शन असेल ग्लुकोनिओजेनेसिसची. म्हणजे इथे ग्लुकोनिओजेनेसिस आपली राइट साइडला असेल आणि ब्लू कलरमध्ये इंडिकेट असेल. तर पायरुवेट पासून आपल्याला आपल्याला फॉस्फोइनोल पायरुवेट हा बनवायचा आहे. तर पायरुवेट पासून फॉस्फोइनोल पायरुवेट कसा बनतो? तर सुरुवातीला पायरुवेट पासून फॉस्फोइनोल पायरुवेट बनण्यासाठी इट इस अ टू स्टेप प्रोसेस. सेंटेन्स लिहायचा आहे. फॉस्फोइनोल पायरुवेट बनण्यासाठी इट इस टू स्टेप प्रोसेस. एका प्रोसेसमध्ये होतो आपला ऑक्झॅलो ॲसिडेट तयार आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये फॉस्फोइनोल पायरुवेट हा तयार होतो. तर फ्रॉ आपण म्हटलं होतं, की ग्लायकोलिसिस नंतर पायरुवेट तयार झाला आपला. ग्लायकोलिसिस नंतर ग्लुकोज पासून पायरुवेट तयार झाला आणि हा पायरुवेट आपला लिंकेज रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी लक्षात ठेवायचं, रिवाइज करायला सांगितलं होतं मी तुम्हाला. लिंकेज रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी हा पायरुवेट आपला मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये एंटर झाला होता. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये पायरुवेट एंटर झाला होता. तिथे लिंकेज रिएक्शन झाली. पायरुवेट पासून ॲसिटाइल कोए बनला. तर आता सध्याच्या स्थितीला पायरुवेट कुठे प्रेझेंट आहे आपला मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि जे काही पायरुवेट तयार होतील आपले, ते सगळे मायटोकॉन्ड्रियामध्ये जातील. कारण की पायरुवेटचा फेट अल्टिमेटली कुठे आहे? मायटोकॉन्ड्रियामध्येच आहे. तर बाकीच्याही प्रिकर्सर पासून जो काही पायरुवेट बनेल तो मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होईल आणि इथे एंटर झाला. म्हणून ही आपली फर्स्ट स्टेप ही ऑकर होत असते. धिस फर्स्ट स्टेप ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. कारण की पायरुवेट कार्बोक्सिलेज हा जो एन्झाइम आहे, हा मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असेल. तर पायरुवेट पासून ऑक्झॅलो ॲसिडेट तयार झाला विथ द हेल्प ऑफ एन्झाइम पायरुवेट कार्बोक्सिलेज. इथे 2 एटीपीची रिक्वायरमेंट असली बिकॉज वी हॅव 2 पायरुवेट मॉलिक्यूल. 2 एटीपी इथं एनर्जी खर्च झाली आणि 2 एडीपी इथे रिलीज झाले. 2 एटीपी इथे खर्च झाले. एन्झाइम कोणता यूज झाला? पायरुवेट कार्बोक्सिलेज. पायरुवेट कार्बोक्सिलेज नावाचा एन्झाइम होऊन ऑक्झॅलो ॲसिडेट तयार झाला. ही प्रोसेस कुठे होते? ही प्रोसेस होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. का बरं ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये होते? बिकॉज मायटोकॉन्ड्रियामध्ये पायरुवेट प्रेझेंट असतो आणि तिथेच पायरुवेट कार्बोक्सिलेज नावाचा एन्झाइम प्रेझेंट असतो. पायरुवेट कार्बोक्सिलेज इज अ बायोटिन डिपेंडंट एन्झाइम म्हणजे याला काम करण्यासाठी बायोटिनची गरज गरज असते आणि इथे Mg डाय पॉझिटिव्ह सुद्धा याला लागतो आणि ऑक्झॅलो ॲसिडेट मग कशामध्ये कन्व्हर्ट होतो? ऑक्झॅलो ॲसिटेट हा OAA is converted into malate because ऑक्झॅलो ॲसिटेटची ही मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करण्याची परमिएबिलिटी नसते. आपण म्हटलं होतं काही एक्सटेंटमध्ये जे एन्झाइम्स प्रेझेंट असतील ते कुठे प्रेझेंट असतील? ते मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे. फक्त, फक्त आणि फक्त ही स्टेप जी आहे पायरुवेट पासून ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होण्याची ही स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. बाकीच्या सगळ्या स्टेप मेजरली सायटोसॉलमध्ये होत असतात. हा ऑक्झॅलो ॲसिटेट आता मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. तर क्रॉस करू शकत नाही कारण की त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनसाठी परमिएबिलिटी नसते. चला आपण बघूया. पायरुवेट हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्व्हर्ट होतो. ऑक्झॅलो ॲसिटेट मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी पण ही प्रोसेस कुठे कुठे झाली आपली? धिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. धिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर ऑक्झॅलो ॲसिटेटची परमिएबिलिटी नाही आहे मायटोकॉन्ड्रियाला क्रॉस करण्याची, मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करण्याची. तर ऑक्झॅलो ॲसिटेट हा डायरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर जाऊ शकत नाही. सायटोसॉलमध्ये तो जाऊ शकत नाही. तर त्यासाठी त्याला सुरुवातीला मॅलेटमध्ये कन्व्हर्ट व्हावं लागेल आणि मॅलेटमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर हा मॅलेट सायटोसॉलमध्ये येईल. हा मॅलेट सायटोसॉलमध्ये येईल आणि हा हा मॅलेट पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्व्हर्ट होईल आणि पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर
हा ऑक्झॅलो ऍसिटेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सी कायनेसचा यूज होऊन फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये कन्वर्ट होईल आणि हा फॉस्फोइनॉल पायरुवेट पुन्हा कॅरी फॉरवर्ड होईल आपला ग्लुकोनिओजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये, दॅट इज रिव्हर्सल ऑफ ग्लायकोलिसिस. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला. ऑक्झॅलो ऍसिटेट आता फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये कन्व्हर्ट होईल, त्यावेळेसला त्याला जीटीपीची गरज पडेल आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सी कायनेसची गरज पडेल. ऑक्झॅलो ऍसिटेट पासून मॅलेट बनेल. मॅलेट जो आहे तो मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करेल आणि मॅलेट जो आहे पुन्हा ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये कन्व्हर्ट होईल. इथपर्यंत तुम्हाला हा मेजर पॉइंट एक लक्षात ठेवायचे, कारण की ही स्टेप आहे आपली, ही मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होत असते. आता मॅलेट पासून ऑक्झॅलो ऍसिटेट बनण्यासाठी आणि ऑक्झॅलो ऍसिटेट पासून मॅलेट बनण्यासाठी जो काही एन्झाईम रिक्वायर आहे, दॅट इज मॅलेट डी कार्बोक्सिलेज. मॅलेट मॅलेट डी कार्बोक्सिलेज नावाचा एन्झाईम आहे, तो दोन्ही ठिकाणी प्रेझेंट असतो, दॅट इज इन सायटोसॉल ऑर इन मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर आपण म्हटलं होतं की आपली अजून एक स्टेप आहे की जे रिव्हर्सल आहे, जी एक वेगळी स्टेप आहे. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट पासून आता आपल्याला फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनवायचा आहे. बाकीच्या याच्या आधीच्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या सगळ्या सेम असतील फॉर द ग्लायकोलिसिस अँड ग्लुकोनिओजेनेसिस. त्याचे एन्झाईम सुद्धा सेम असतील. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला ग्लायकोलिसिस रिवाइज करायचं आहे. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट पासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आपल्याला बनवायचं आहे. एक फॉस्फेट आपल्याला काढून टाकायचा आहे. फॉस्फेट काढणारा एन्झाईम फॉस्फेटेज. म्हणून कशापासून काढतोय? फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट पासून काढतोय. म्हणून याला एन्झाईमला म्हणायचं फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटेज. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटेज हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम दिस एन्झाईम इज functions as major regulatory role. या एन्झाईमचं खूप इम्पॉर्टंट आहे ग्लुकोनिओजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट दिस एन्झाईम इज अ की एन्झाईम इन ग्लुकोनिओजेनेसिस. हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये. ग्लुकोनिओजेनेसिस स्टार्ट करण्यासाठी, ग्लुकोनिओजेनेसिस स्टॉप करण्यासाठी फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटचा एन्झाईमचा फॉस्फेटेज एन्झाईमचा यूज होतो. त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट आपला बनला. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट आपला बनला आणि त्यानंतर ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून आपल्याला ग्लुकोज बनवायचा आहे. ग्लुकोज पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट बनण्याची प्रोसेस सुद्धा इरिव्हर्सिबल आहे. इथे हेक्सोकायनेज एन्झाईमचा यूज झाला होता. पण इथे ग्लुकोज 6 फॉस्फेटेज, फॉस्फेट काढणारा 6 पोझिशनवरचा फॉस्फेट याने रिमूव्ह केला. म्हणून याला म्हटलं ग्लुकोज 6 फॉस्फेटेज विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट. याने काय केलं? ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये केलंय. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाच्या 3 स्टेप ह्या लक्षात ठेवायच्या की पायरुवेट पासून फॉस्फोइनॉल पायरुवेट बनण्यासाठी सुरुवातीला काय बनेल? आपला ऑक्झॅलो ऍसिटेट बनेल. ऑक्झॅलो ऍसिटेट पुन्हा फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये कन्व्हर्ट होईल. ही काय 2 स्टेप प्रोसेस आहे. 2 एन्झाईम इथे लागतात. पायरुवेट कार्बोक्सिलेज अँड फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सी कायनेज. त्यानंतर फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटेज एन्झाईम इथे लागणार. काय कन्व्हर्ट करेल? फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. त्यानंतर ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून ग्लुकोज आपला इथे बनेल आणि एन्झाईम यूज होणार आहे ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. हा ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे, हा आपण म्हटलं होतं की फ्रुक्टोज 6 1,6 बिसफॉस्फेटेज इज फंक्शन ॲज रेग्युलेटरी एन्झाईम. हा काय आहे? रेग्युलेटरी एन्झाईम आहे. तर ग्लुकोज 6 फॉस्फेटेज इज मोर स्पेसिफिकली प्रेझेंट इन लिव्हर अँड किडनी. ज्या टिश्यूकडे, ज्या ऑर्गनकडे ग्लुकोज 6 फॉस्फेटेज हा एन्झाईम प्रेझेंट असेल, तो ऑर्गन काय करेल? इट इज अ मेन फंक्शनिंग ऑर्गन ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे हा लिव्हर आणि किडनीच्या टिश्यूकडे प्रेझेंट आहे. म्हणून इथे मेजर साइट आहे ग्लुकोनिओजेनेसिस. कोणत्या टिश्यूकडे ग्लुकोनिओजेनेसिस चालतं हे ओळखण्याचं काम कोण करतं? हा एन्झाईम ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. हा काय करतं? इट इज प्रेझेंट इन लिव्हर अँड किडनी. जो टिश्यू ब्लड मध्ये ग्लुकोज डंप करू शकतो, त्याच्याकडे हा एन्झाईम प्रेझेंट असेल, ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. तर सिंपलची प्रोसेस आहे आपली, ग्लायकोलिसिसची रिव्हर्सल आहे. 3 स्टेप तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. जास्त बॉदर होण्याचं काम नाही.
सिंपली 3 स्टेप लक्षात ठेवायची आणि कुठे होतं, लोकेशन काय आहे, मोर स्पेसिफिकली सेल्युलर लेव्हलवरती लोकेशन काय आहे, तर हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. सिंपलशी प्रोसेस आहे. 3 ते 4दा तुम्ही जर रिवाईज केलं किंवा ग्लायकोलिसिस तुम्ही जर चांगल्या पद्धतीने रिवाईज जर केलं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की रिव्हिजन करून यायचं, तर तुम्हाला ही प्रोसेस खूप छान पद्धतीनं समजू शकेल. ठीक आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की लॅक्टेट पासून ग्लुकोज कसं तयार होतं, ग्लुकोजेनिक अमिनो ॲसिड पासून ग्लुकोज कसं तयार होतं, तर हे सगळं बघूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आज आपण इथेच थांबूया. थँक यू.